नमस्कार. आपण सगळेच पालक म्हणून आपल्या मुलांना एक सर्वोत्तम आयुष्य देऊ इच्छितो, नाही का? पण आजच्या या धावपळीच्या जगात एक चांगला पालक असणं म्हणजे नेमकं काय? तर आजच्या या विशेष माहिती सत्रामध्ये आपण याच प्रभावी पालकत्व या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला, एका अशा आकड्यानं सुरुवात करूया जो कदाचित आपल्याला विचार करायला लावेल. विज्ञान सांगतं की मुलांच्या मेंदूची तब्बल 90% वाढ ही त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या 5 वर्षातच पूर्ण होते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की पालक म्हणून आपल्या मुलांसोबतचा प्रत्येक संवाद, प्रत्येक छोटा मोठा अनुभव त्यांच्या भविष्याचा पाया रचत असतो आणि म्हणूनच आपली भूमिका खूप महत्त्वाची ठरते. तर मग साहजिकच प्रश्न पडतो की आजच्या या वेगवान आणि स्पर्धात्मक जगात पालकत्वाची ही जबाबदारी नेमकी कशी पार पाडावी? कारण आता जुन्या पारंपरिक पद्धती कदाचित पुरेशा ठरणार नाहीत. म्हणूनच आज आपल्याला एका अधिक वैज्ञानिक आणि संवादावर आधारलेल्या दृष्टिकोनाची गरज आहे. आपल्या सगळ्यांच्याच मनात कुठेतरी एक आदर्श पालक बनण्याची इच्छा असते, बरोबर ना? पण ही जी आदर्श असण्याची कल्पना आहे ती मुलांच्या विकासासाठी खरंच फायद्याची आहे का? चला जरा समजून घेऊया की ह्या आदर्श पालकत्वाच्या मॉडेलचे काही धोके काय असू शकतात. सगळ्यात मोठा फरक सुरू होतो तो थेट विचारसरणीतूनच. एका बाजूला आहेत जुन्या समजुती, जसं की भीती दाखवली तरच मुलं शिकतात. या उलट प्रभावी पालकत्व मुलांच्या वागण्यामागचं खरं कारण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे इथे सत्यावर भर दिला जातो, मिथ्यांवर नाही. आणि हाच फरक पुढे जाऊन कशावर लक्ष केंद्रित करायचं यातही दिसतो. पारंपरिक पद्धतीत फक्त निकालाला महत्त्व दिलं जातं, म्हणजे मार्क्स किती, रँक कितवा आला. पण प्रभावी पालकत्व मात्र मुलांनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करतं, त्या संपूर्ण प्रक्रियेला महत्त्व देतं. आणि गंमत म्हणजे ही फक्त एक कल्पना नाहीये, याला विज्ञानाचा आधार आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठातल्या एका संशोधनातून हे सिद्ध झालंय की जेव्हा मुलांच्या प्रयत्नांचं कौतुक होतं तेव्हा त्यांची चिकाटी तब्बल 3 पटीने वाढते. यालाच ग्रोथ माइंडसेट म्हणतात. पुढचा मुद्दा तर खूपच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे संवाद. आदर्श पालकत्वामध्ये संवाद हा बऱ्याचदा एकतर्फी असतो, म्हणजे पालक बोलतात आणि मुलांनी फक्त ऐकायचं. ह्या उलट प्रभावी पालकत्व दोघांमध्ये संवादाला प्रोत्साहन देतं, जणू काही भावनांचा एक पूल बांधला जातो. चला, एक साधं उदाहरण घेऊया जे आपल्यापैकी अनेकांच्या घरात घडतं. समजा मूल रात्री उशिरा झोपतंय. अशावेळी एक आदर्श पालक कदाचित असं काहीतरी म्हणेल, आणि ह्या प्रतिक्रियेमुळे मुलाच्या मनात नकळतपणे भीती आणि तणाव निर्माण होतो. पण आता बघा, याच परिस्थितीला एक प्रभावी पालक कसं सामोरं जातो? ही प्रतिक्रिया भीती नाही तर संवाद सुरू करते. यातून तणाव नाही तर विश्वास निर्माण होतो. किती मोठा फरक आहे, नाही का? तर या उदाहरणांवरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की एक चांगला, अधिक सकारात्मक मार्ग आहे. याच आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रभावी पालकत्व असं म्हणतात. आणि शालेय मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्यासारखे अनेक तज्ज्ञ याच दृष्टिकोनाचं समर्थन करतात. मग नेमकं काय आहे हे प्रभावी पालकत्व? याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे लवचिकता, कारण प्रत्येक मूल वेगळं असतं. दुसरं, मुलांकडून योग्य अपेक्षा ठेवणं. तिसरं, मुलाला दोष न देता त्याच्या चुकीच्या वागण्यावर लक्ष केंद्रित करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पालक म्हणून आपणही परफेक्ट नाही, आपणही शिकतोय हे मान्य करणं. बरं, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं. पण याचा खरंच काही फायदा होतो का? तर हो, आणि हे मी नाही तर विज्ञान सांगतंय. या पद्धतीचे मुलांवर खूप सकारात्मक परिणाम होतात, जे संशोधनातून सिद्ध झाले आहेत. ज्या घरात असं वातावरण मिळतं तिथली मुलं अधिक आत्मविश्वासू बनतात. त्यांची निर्णय घेण्याची ताकद वाढते, त्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवता येतं, तणावाला सामोरं जाता येतं, आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे पालक आणि मुलांमध्ये घट्ट, सुरक्षित आणि विश्वासाचं नातं तयार होतं. म्हणजे ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? तर पालकत्व म्हणजे परफेक्ट असण्याचा खेळ नाहीये. या उलट एक प्रगतिशील पालक होणं महत्त्वाचं आहे, जो आपल्या मुलासोबतच शिकतो आणि स्वतःमध्ये बदल घडवत राहतो. हेच या सगळ्याचं सार आहे. पालकत्व ही काही 100 मीटरची शर्यत नाहीये, ती एक मॅरेथॉन आहे. एक सुंदर प्रवास आहे, जो मुलांसोबत आपल्यालाही एक चांगली व्यक्ती म्हणून घडवत असतो. तर मग आता आपणच विचार करूया.
आजच्या आपल्या मुलांना एका आदर्श म्हणजे परफेक्ट पालकाची गरज आहे की एका प्रभावी म्हणजेच समजून घेणाऱ्या आणि सोबत वाढणाऱ्या पालकाची? हा विचार खूप खोल आहे नाही का? आपण आपल्या मुलांसाठी काय मागे सोडून जातो यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की आपण आपल्या आजच्या वागणुकीतून त्यांच्यात काय घडवत आहोत, कारण आपलं आजचं वागणं हेच आपल्या मुलांचं उद्याचं भविष्य आहे. आजची ही सगळी माहिती आणि हा दृष्टिकोन शालेय मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्या अभ्यास आणि अनुभवावर आधारित होता. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Paris Foundation